आजचा एकदम अपडेट इम्पॉर्टंट आहे त्या विद्यार्थ्यांकरता ज्यांची इंजिनिअरिंग झालेली आहे, डिग्री इंजिनिअरिंग झालेली आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे, एकदम गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे सेलमध्ये नोकरी मिळवण्याची, गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याची. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड 124 वॅकन्सी. याच्यामध्ये गेटची पण गरज नाही आणि याच्यामध्ये कोणत्या एक्सपिरियन्सची पण गरज नाही. फ्रेशर्स विद्यार्थी ज्याची इंजिनिअरिंग झालेली आहे, पोस्ट असणार तुमची E1 ग्रेडची असणार. तर ते ब्रँचेस आहे केमिकल, सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल आणि मेटलर्जी. की नेमकी अप्पर एज लिमिट किती असणार? जर तुम्ही जनरल मध्ये येत असाल तर तुम्हाला 28 इयर तुमची काय अप्पर एज लिमिट आहे. जर SC ST मध्ये येत असाल तर तुम्हाला 5 इयरचं रिलॅक्सेशन आहे. जर तुम्ही OBC मध्ये येत असाल तेही नॉन क्रिमिलियर तर तुम्हाला 3 इयरचं रिलॅक्सेशन. सिलेक्शन कसं होणार? सर्वात महत्त्वाची पहिली पायरी की तुमची एक ऑनलाईन एक्झाम होणार. मुंबई आहे, ठाणे आहे, नवी मुंबई आहे, नागपूर आहे, असे 4-5 तुम्हाला एक्झाम सेंटर दिलेलं आहे. टोटल परीक्षा होणार 150 क्वेश्चन्स, 200 मार्क्स आणि 120 मिनिट. परीक्षा होणार इंग्लिश आणि हिंदीमध्ये. तर 1/4 कशी आहे निगेटिव्ह मार्किंग. त्याच्यानंतर दुसरी स्टेज आहे तुमचं ग्रुप डिस्कशन होणार, ज्याला GD म्हटलं जातं. तिसऱ्या स्टेजमध्ये तुमचं इंटरव्ह्यू होणार. तर तुम्ही जे काही CBT मध्ये घेतले असेल त्याचं कन्व्हर्शन करणार 75% मध्ये किंवा 75 मार्क्स मध्ये. तुमचा GD असणार 10 मार्क्सचा किंवा 10 मध्ये त्याला कन्वर्ट करणार. तुमचा इंटरव्ह्यू असणार 15 मार्क्सचा किंवा 15 मध्ये त्याला कन्वर्ट करणार. म्हणजे हे टोटल काय झाले? टोटल तुमचं काय होणार? 100 मार्क्स मध्ये कन्व्हर्शन केलं जाणार. असिस्टंट मॅनेजर असणार तेही E1 ग्रेडचे आणि तुमचा पेमेंट जर बघितला तर तो 60,000 ते 1,80,000 म्हणजे 60,000 to 1,80,000. अप्लाय करायसाठी इथे लिंक दिलेली आहे. जे अप्लाय करणार अप्लिकेशन फी किती असणार? 1050 रुपीज. SC ST PWD ESM आणि डिपार्टमेंटचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 300 रुपीज आहे. तर फॉर्म सुरू झाला आहे 15 नोव्हेंबरपासून. या फॉर्मचा अंत होणार तो होणार 5 डिसेंबर. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इंजिनिअरिंग झालेल्या सर्व मित्रांपर्यंत या व्हिडिओला काय करा, शेअर करा. जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलवरती सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.